करायचा। बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर इथं सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या अनुदान यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं व उडवाउडवीची वागणूक मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते। तीच केवायसी व अनुदानाची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष क्षेत्रफळात व नुकसानग्रस्त दाखवलेल्या क्षेत्रात मोठी तफावत असल्याचं समोर आलंय। याबाबत जाब विचारण्यासाठी शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले असता ग्रामसेवकाकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या जवळच्या शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर पूर्ण क्षेत्र काहीचे तर पडित क्षेत्रही दाखवण्यात आले। मात्र उर्वरित बहुतांश शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष क्षेत्र व नुकसानग्रस्त दाखवलेलं क्षेत्र यामध्ये मोठी तफावत असून जवळपास 90% शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आलाय। सदर यादी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्याकडे केली आहे। त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन सरपंच व उपसरपंचांना देण्यात आले। दरम्यान बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत यादीतील त्रुटी तपासून सर्व शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असं आश्वासन दिले। या आश्वासनानंतर पाण्याच्या टाकीवर सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले। त्यानंतर बागलाण तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। तलाठी कार्यालयाकडे पंचनाम्याचे अधिकार द्यावेत। यापुढे गावात होणाऱ्या कोणत्याही नुकसानाच्या पंचनाम्याचे सर्वाधिकार शासन स्तरावरून थेट गावातील तलाठी कार्यालयास द्यावेस अशी मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे। तळवाडे दिगर ग्रामपंचायतीत मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। इथले कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी त्यांच्याशी निगडीत असलेले व्यक्ती यांचंच क्षेत्र नुकसानीत दाखवतं। बाकी शेतकऱ्यांचं कोणाचं 10 आर, कोणाचं 20 आर, कोणाचं 30 आर असंच दाखवतं। तिथं फार मोठा कारभार आहे। तिथले कर्मचारीच मुख्यमंत्री बनलेले आहेत। त्यांना फोन करावा ते म्हणता आम्हाला फोन करता, असं करता तसं करता। सामान्य नागरिकांनी कोणाला फोन करायचा? कर्मचाऱ्याला फोन करायचा आणि मग कोणाला तहसीलदाराला फोन करायचा का मुख्यमंत्र्यांना फोन करायचा? हे कर्मचारी कशा करतायत याची पूर्ण दखल शासनाने घ्यावी ही नम्र विनंती।